काय घेणार? चहा कॉफी? नाही, काहीच नको. मैथिलीच्या लग्नात जसे मानपान झाले तसेच यावेळेस किंबहुना यापेक्षाही जास्त मी करेन. पण ही शेंडेफळ असल्यामुळे आम्हा सगळ्यांचीच लाडकी आहे. पण तरीही तुम्हाला काही हवं असेल तर ते देण्या घेण्याचं. आम्हाला तुमची मुलगीच नकोय. थकले. मैथिली, आर्या कुठे गेली? मैथिली, मी काय विचारते तुला? आर्या कुठे आहे? आर्या ती मैत्रिणीकडे गेली असेल. तू तरी कशाला जाऊ दिलंस तिला बाहेर? हा, विश्वमोहन साहेब, काय आर्याच्या बाबतीत ते आत्ता शक्य होईल असं वाटत नाही मला. म्हणजे तिच्याविषयी जे पेपरात छापून आलंय. हे बघा देसाई साहेब, हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. आर्या? ही आर्याच आहे ना? अपहरण की नाट्य गेले काही दिवस गाजत असलेले आर्या जयवंत यांचे अपहरण नाट्य आता वेगळेच वळण घेताना दिसते. आर्या मॅडम, एक मिनिट. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, तुमची सुटका झाली म्हणून. तुमच्या अपहरणाविषयी आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. हे बघा, त्या अपहरणकर्त्याने तुमचंच अपहरण का केलं? मला माहित नाही, पण त्याने तुम्हाला घरी आणून का सोडलं हे तर माहित असेल ना तुम्हाला. त्यांनी मला घरी आणून सोडलं कारण की तो एक चांगला मुलगा आहे. म्हणजे आपुलकी वगैरे आहे? एनी प्रॉब्लेम? बघितलं, अपहरणकर्ता एक चांगला मुलगा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी आहे, हे वारंवार आर्या जयवंत सांगत होते. हे काय निघालात? पूर्ण बातमी तरी बघून जा ना. ऐकलत ना तुमची बहीण काय बोलतीये ते? हा मीनू बोल. हा हा, बातमी? बरं बरं, ऐक माझं समजून तर घे. अर्जुन, अर्जुन, चल तुला मी नंतर फोन करते. बाय. अर्जुन, अरे अर्जुन, 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 अर्जुन ऐक ना. अर्जुन, अर्जुन. मला माहितीये तुला बोलायला फार आवडत नाही, पण ही वेळ गप्प राहण्याची नाहीये. काल मी तुला बोलले म्हणून रागवलास माझ्यावरती. मला तुझी खूप काळजी वाटते रे. त्या मुलीबद्दल तुला काय वाटतं मला कळत का नाही? आर्या, आर्या, आजवर या विश्वमोहन जयवंतला कुणासमोर मान खाली घालायची वेळ आली नव्हती. तू आणलीस तेही सोयऱ्यांसमोर, या मैथिलीच्या सासरी, तेही तुझ्याच लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. मान खाली घालून 4 गोष्टी ऐकून आलोय. आई काही म्हणाल्या का दादा? ऐकून घेतलंच नसतं मी कुणाचं, पण आपल्या या लाडक्या बहिणीचे पराक्रम तरी आधी हिचीच बाजू घेतली. म्हटलं माझ्या बहिणीच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही. एवढ्यात या आल्या ना बहिणाबाई आपल्या. आर्या, तू गेले होते मैथिलीच्या सासरी? टीव्हीवर पराक्रम गाजून आली आहे, मुलाखती दिल्यात. काय तर म्हणे तो अर्जुन, त्याला सहानुभूती वाटते हिच्याबद्दल. का गेली होतीस मुलाखत द्यायला? ती त्या मुलाच्या बाजूने. याचा अर्थ काय निघतो कळतं तुला? कसला अर्थ? मला वाटलं अर्जुन निर्दोष आहे, त्याच्यावर अन्याय होतोय.